SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सातपूरच्या अशोकनगर भागात महिलेची सोनसाखळी ओरबाडली, घटना CCTVमध्ये कैद। सविस्तर वृत्त असे, सातपूरच्या जाधव संकुल परिसरातील ज्ञानेश किराणा या दुकानात सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास दूध घेण्याच्या बहाण्याने आलेल्या 2 संशयितांनी सौ सुनीता डुमरे या दुकानचालक महिलेची सोनसाखळी ओरबाडल्याची घटना समोर आली आहे। या घटनेने महिला पूर्णपणे घाबरून गेल्या होत्या। ही संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद झाली असून याबाबत अधिक माहिती पीडित सुनीता डुमरे यांनी दिली आहे। या घटनेसंदर्भात सातपूर पोलीस अधिक तपास करीत आहे। सकाळी 2 कस्टमर आले, त्यांनी थोडंसं पेप्सी वगैरे 1-2 आयटम घेतली माझ्याकडनं, पैसे रिटर्न दिले। नंतर त्यांनी 10-1 मिनिट माझ्या ही गोष्ट तुरंत लक्षात आली ती लगेच। त्याच्यानंतर मग मी त्यांना वस्तू द्यायच्या ऐवजी मी त्यांना सांगितलं का तुम्ही निघून जा इथून, तर ते गेले नाही, ते थांबले इथं 10 मिनिटं टाईमपास केला। नंतर लास्टला त्यांनी एक दूध पिशवी घेतली, पैसे रिटर्न द्यायला 1 रुपया द्यायला लागली, नाही म्हटले। चॉकलेट द्यायला गेली, चॉकलेट घेतले त्यांनी माझ्याकडं 1 रुपयाचं। तर चॉकलेट देता देता त्यांनी डायरेक्ट माझा कंठ दाबला आणि पोट कापून घेतला। किती तोळ्याची होती? 2.5 तोळ्याची बोट होती माझी। 2.5 तोळ्याची। मग तुम्ही ऑर्डर केली होती का? माझा आवाजच बंद झाला त्या पिरियडमध्ये, तरी सुद्धा मी बाहेरून ओरडली। तेवढ्या पिरियडमध्ये ते निघून गेलेले होते। कशावरती आले होते ते? बाईकवरती। किती जण होते? 2 जण होते आणि टोटल मास्क लावलेलं होतं, फक्त डोळे उघडे होते त्यांचे। मास्क लावलं होतं? हो। CCTV फुटेज वगैरे आलं आहे का त्यात? हो, CCTV फुटेज टोटली माझ्याकडे। आणि हिंदीमध्ये बोलत होते दोघं। हिंदीमध्ये बोलत होते? 15 मिनिटं इथे दुकानापुढे होते ते माझ्या। सकाळी 7:40ची गोष्ट आहे सर। तुमचं नाव काय ताई? सुनीता विष्णू डुमरे। ओके, कुठं दुकान आहे तुमचं? ज्ञानेश जाधव संकुल ज्ञानेश किराणा। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।